नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वंशिका. आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये HEBचा फर्स्ट युनिटमधला सेकंड टॉपिक सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन स्टार्ट केलेला. त्या व्हिडिओमध्ये आपण सेलचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल रिलेटेड गोष्टी बघितलेला. तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा प्लेलिस्टमध्ये चेकआउट करू शकता. आज आपण ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल अक्रॉस द सेल मेम्ब्रेन हा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये 5 किंवा 7 मार्क्सला इवन 10 मार्क्सला सुद्धा विचारला जातो. त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. इथे स्लाईडवर लिहिलेल्या गोष्टी एकदा वाचून समजण्यासारख्या आहेत, म्हणून आपण लिहिलेल्या गोष्टींवर फोकस न करता काही कोर कन्सेप्ट त्यावर फोकस करूया. एखाद्या टॉपिकमधले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवलेत की ते पेपरमध्ये लिहायला सोपे जातात. तर आपण कन्सेप्च्युअल गोष्टींवर फोकस करूया. ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल अक्रॉस द सेल मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या आतलं मटेरियल बाहेर आणि बाहेरचं मटेरियल आत अशी मूवमेंट याला ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल असं म्हणतात. ही 2 टाईपची असते, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सबस्टन्सेसच्या मूवमेंटसाठी कोणत्याच एनर्जीची रिक्वायरमेंट नसते, पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये मूवमेंटसाठी एनर्जीची रिक्वायरमेंट असते. हे समजून घेण्यासाठी मित्रांनो आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. एखाद्या बिल्डिंगमध्ये वरच्या माळ्यावरून खाली जर पाणी आणायचं असेल तर त्याला कोणत्याच मोटरची किंवा एनर्जी एक्सपेंडिचरची रिक्वायरमेंट नसते, पण जेव्हा खालून वरती पाणी पोचवायचं असते तेव्हा मोटरची रिक्वायरमेंट असते. तसंच पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हा अलॉंग विथ द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ॲक्ट करतो. म्हणजेच अलॉंग विथ द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट याचा अर्थ असा की हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत तिथे सबस्टन्सची मूवमेंट होते. पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हा अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ॲक्ट करतो. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशनपासून हायर कॉन्सन्ट्रेशनपर्यंतची सबस्टन्सची मूवमेंट. अर्थातच जिथे कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी लो आहे आणि तिथे मूवमेंट अपोजिट डिरेक्शनला करायची आहे तर तिथे एनर्जी लागणारच. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे फर्दर 2 टाईप्स आहेत, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. डिफ्युजनमध्ये ज्यामध्ये सोल्यूट मॉलिक्युल्सची किंवा सॉलिड सबस्टन्सेसची मूवमेंट होते आणि ऑस्मॉसिसमध्ये वॉटरची मूवमेंट होते. डिफ्युजनचे फर्दर 2 टॉपिक्स आहेत, सिम्पल डिफ्युजन आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजन हे डायरेक्टली थ्रू सेल मेम्ब्रेन होते आणि वॉटरचं सिम्पल डिफ्युजन म्हणजेच त्याला आपण ऑस्मॉसिससुद्धा म्हणतो. फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये डायरेक्ट मेम्ब्रेन थ्रू न होता तिथे आपण चॅनल प्रोटीन किंवा कॅरियर प्रोटीन हे यूज करतो. मित्रांनो, लेक्चर ऐकता ऐकताच तुम्ही ते नोट डाऊन करत चला, म्हणजे कोणतेच इम्पॉर्टंट टॉपिक सुटणार नाहीत आणि तुम्हालाही ते इझी जाणार. फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये सिलेक्टिव्ह परमेबिलिटी म्हणजे सेल मेम्ब्रेन काही सबस्टन्सेस आत येऊ देतो आणि काही सबस्टन्सेस आत येऊ देत नाही आणि ते चॅनल प्रोटीन किंवा कॅरियर प्रोटीन थ्रू होते. आयन चॅनल हे फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजेच पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचं एक्झाम्पल आहे. इथे दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे आणि तिथून सायटोप्लाझममध्ये जिथे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे तिथे मूवमेंट होत आहे. इकडे सेकंड डायग्राममध्ये सुद्धा सायटोप्लाझममध्ये आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये आयन्सचा मूवमेंट होत आहे. इथे हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत होत आहे, त्यामुळे कोणत्याच एनर्जी सप्लायची गरज नाही आहे. ऑस्मॉसिस आपण बघितलं आहे, वॉटरची मूवमेंट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मूवमेंट होते, म्हणजेच लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. बघा इथे ATP फॉस्फेट याचं यूज करून मूवमेंट होत आहे. नेक्स्ट टॉपिक आहे ट्रान्सपोर्टमधलाच बल्क ट्रान्सपोर्ट. त्याचे दोन सब टॉपिक आहे, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. हे आपण समजून घेण्यासाठी एंडो आणि एक्झो हे कसं लक्षात ठेवायचं. एंडोसायटोसिसमध्ये मूवमेंट ऑफ सबस्टन्स इनटू द सेल होते. एंडो EN म्हणजे इनसाइड द सेल आणि एक्झो EX एक्झिट म्हणजे आउटसाइड द सेल. बल्क ट्रान्सपोर्टमध्ये एंडोसायटोसिसचे फर्दर 3 टॉपिक्स आहेत, फॅगोसायटोसिस, पिनोसायटोसिस आणि रिसेप्टर मेडिएटेड. आता फॅगोसायटोसिसलाच आपण ईटिंग ऑफ द सेल म्हणतो, कारण त्यात पार्टिक्युलेट मॅटर किंवा सॉलिड मॅटर्सला सेल मेम्ब्रेन एंगल्फ करते. पिनोसायटोसिसलाच आपण ड्रिंकिंग ऑफ द सेलसुद्धा म्हणतो, कारण त्यात
फ्लुइड मटेरियलचं एंगल्फमेंट होते आणि रिसेप्टर मेडिएटेड एंडोसायटोसिसमध्ये पर्टिक्युलर रिसेप्टरला बाइंड करून सबस्टन्सेस आत येतात. हे आपण डायग्रामेटिकली सुद्धा बघूयात. बघा, सॉलिड मटेरियलला एनगल्फ करते आहे सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझममध्ये घेते आहे. हे मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे. आणि येथे अलॉंग विथ द फ्लुइड काही सोल्यूट सबस्टन्सेस सुद्धा येत आहेत, म्हणून त्याला पिनोसायटोसिसला ड्रिंकिंग ऑफ द सेल सुद्धा म्हणतात. इथे आपला सेल ट्रान्सपोर्ट हा टॉपिक संपलेला आहे. आपण मित्रांनो इथे थेरॉटिकल पोर्शनवर जास्त भर न देता काही जे कन्सेप्ट्स क्लिअर असायला पाहिजेत त्यावर भर दिला आहे. आपण एक क्विक रिव्हिजन करूयात. ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल अक्रॉस द सेल मेम्ब्रेनमध्ये आपण बघितलं की पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतं. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट नसते, पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट असते. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हा एक अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतो. त्याचे दोन सब टॉपिक्स आहेत, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. 3 डिफ्युजनमध्ये फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि सिम्पल डिफ्युजन असे 2 सब टॉपिक्स आहेत. डिफ्युजनचे फर्दर सिम्पल आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन आहे. सिम्पल डिफ्युजन हे डायरेक्टली थ्रू सेल मेम्ब्रेन होते. फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये कॅरियर प्रोटीन किंवा चॅनल प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. त्यानंतर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हा अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होतो. त्यामध्ये ATPची रिक्वायरमेंट असते. त्यानंतर बघितलं बल्क ट्रान्सपोर्टमध्ये एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. एंडोमध्ये EN येतं म्हणजे इनसाइड द सेल, एक्झोमध्ये EX एक्झिट होतं, म्हणून त्याला आपण आउटसाइड द सेल मुवमेंट असं म्हणतो. एंडोसायटोसिसचे फर्दर 3 टॉपिक्स आहेत, फॅगोसायटोसिस, पिनोसायटोसिस आणि रिसेप्टर मेडिएटेड. फॅगोसायटोसिसला ईटिंग ऑफ द सेल, पिनोसायटोसिसला ड्रिंकिंग ऑफ द सेल आणि रिसेप्टर मेडिएटला रिसेप्टर बाइंडिंग असं सुद्धा म्हणतात. नेक्स्ट टॉपिक आपण सेल जंक्शन बघूया. फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे काही सेल्स कनेक्ट झालेत की टिश्यूज फॉर्म होतात, पण हे एका सेलसोबत दुसरा सेल कसा फॉर्म होतो बरं? ते सेल जंक्शन थ्रू फॉर्म होतात. एका फर्स्ट सेल आणि दुसऱ्या सेकंड सेलमधलं जे कॉन्टॅक्ट पॉईंट किंवा जे देवाणघेवाण कम्युनिकेशन आहे ते सेल जंक्शन थ्रू होतं. सेल जंक्शनचे 5 टाईप्स आहेत, टाईट जंक्शन, अढेरंट जंक्शन्स, डेस्मोझोम्स, हेमिडेस्मोझोम्स आणि गॅप जंक्शन. त्यामधलं आपण फर्स्ट बघूयात टाईट जंक्शन. टाईट जंक्शन हा टाईटली सील्ड जंक्शन आहे, जो टाईटली फॉर्म्ड होतो आणि त्यामध्ये ऑक्लुडिन आणि क्लाउडिन हे 2 प्रोटीन्स इन्व्हॉल्व्ड आहेत. या 2 प्रोटीन्सपासून हा टाईट जंक्शन बनलेला आहे आणि या टाईट जंक्शनचं मेन फंक्शन आहे टू प्रिव्हेंट द लिकिंग ऑफ बॉडी फ्लुइड ऑर सेल्युलर मॅट्रिक्स. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. मित्रांनो, पाण्याची बॉटल किंवा वॉटर बॉटल इमॅजिन करा, त्याची कॅप इतकी टाईटली त्या बॉटलचं जे ओपनिंग असते ते सील करते की त्यामधनं पाण्याची लिकेज होत नाही. तसंच या टाईट जंक्शनचं असतं, ते इतक्या टाईटली पॅक करते 2 सेलला की त्यामधलं काहीच मटेरियल लीक होत नाही. नेक्स्ट अढेरन्स जंक्शन. अढेरन्स जंक्शन हा मेकॅनिकल स्ट्रेंथ किंवा मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. जसं आपण टाईट जंक्शनमध्ये बघितलं, तो 2 सेल्सला इतका टाईटली पॅक करून ठेवतो की त्यामधली काहीच लिकेज किंवा मूवमेंट होत नाही. वेअरॅज अढेरन्स जंक्शनमध्ये तो मेकॅनिकल सपोर्ट तर देतोच, तो अटॅचमेंट तर ठेवतोच, पण जरा मूवमेंट करण्याची परमिशन सुद्धा देतो. हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल समजू शकतो. शर्ट्सला जेव्हा आपण बटननी सिक्युअर करतो, एक बटन शर्टला जोडून तर ठेवतं पण त्याला मूव्ह करायची पण परमिशन देतं. तसंच अढेरन्स जंक्शन सुद्धा मूवमेंट करण्याची सुद्धा परमिशन देतं. अढेरन्स जंक्शन हे कॅढेरिन आणि कॅटेनिन नावाच्या 2 ग्लायकोप्रोटीन्सने बनलेलं असतं. नेक्स्ट आहे डेस्मोझोम. डेस्मोझोममध्ये टाईट जंक्शन आणि अढेरन्स जंक्शन दोन्हीचे प्रॉपर्टीज आहे. हा अढेरन्स सारखा मेकॅनिकल स्ट्रेंथ सुद्धा प्रोव्हाइड करतो आणि टाईट जंक्शन सारखा स्ट्रॉंगेस्ट अटॅचमेंट सुद्धा देतो. हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल इमॅजिन करू शकतो. बॅगची जी झीप असते किंवा बॅगची जी चेन असते
ती इमॅजिन करा मित्रांनो, बॅगची चेन लावल्यानंतर ती पूर्णपणे क्लोज होते, टाईटली क्लोज होते, पण त्याला मूवमेंट करण्याची सुद्धा परमिशन असते. सिमिलरली डेस्मोसोम सुद्धा आहेत, पण यामध्ये एक डिफरन्स आहे, ते म्हणजे यामध्ये इंटरमिडिएट फिलामेंट्स सुद्धा इन्व्हॉल्व असतात. इंटरमिडिएट फिलामेंट्स म्हणजे काय, आपण सेल्समध्ये काही ऑर्गॅनिल्स बघितलेले सायटोप्लाझममध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये, त्या ऑर्गॅनिल्सची मूवमेंट करण्यासाठी सेल्सच्या सायटोसोलमध्ये काही फिलामेंट्स इन्व्हॉल्व्ड असतात. त्या फिलामेंट्समधून हे बघा इथे दिसतात आहेत, ते फिलामेंट सुद्धा या डेस्मोसोम्समध्ये इन्व्हॉल्व्ड असतात, म्हणून याला स्ट्रॉंगेस्ट अडेशन मिळते. नेक्स्ट हेमिडेस्मोसोम. हेमिडेस्मोसोम नावातच लिहिल्याप्रमाणे समजतं की हे डेस्मोसोमच्या रिलेटेड असणार आहे. हेमिडेस्मोसोमला जेव्हा आपण मायक्रोस्कोपिक व्ह्यूनी बघतो, तो त्याचं स्ट्रक्चर डेस्मोसोम सारखंच दिसतं. हेमिडेस्मोसोम हे इंटिग्रिन नावाच्या प्रोटीननी किंवा ग्लायकोप्रोटीननी बनलेलं असतं. हे टायटेस्ट अडेशन इंटरॅक्शन बिटवीन ॲनिमल आहे आणि याचं कॉन्टॅक्ट पॉईंट हा बेसमेंट मेम्ब्रेनपासून असतो. याचं एक्झाम्पल घेण्यासाठी आपण रूट्स ऑफ द ट्री हे समजून घेऊ शकतो. जसे झाड हे झाडाच्या मुळापासून किंवा रूट्सपासून कनेक्टेड असतात, तसे सेल्स हे हेमिडेस्मोसोम्सपासून कनेक्टेड असतात. नेक्स्ट गॅप जंक्शन. गॅप जंक्शन्स हे डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन सेल्स आहेत वाया कोनेक्झिन नावाच्या प्रोटीननी जे डायरेक्ट कनेक्शन आहे सेलमधलं, तसंच आपण गॅप जंक्शन समजून घेऊ शकतो. हे समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. आपल्या घराच्या किचनमध्ये एक छोटीशी विंडो असते बघा, ज्यामधून आपल्या आईचं शेजारच्या काकींसोबत कन्व्हर्सेशन होतं, देवाणघेवाण होते. एकदा आई भाजी काय केली ती तिथनंच देते, किंवा शेजारच्या काकींकडे भाजी काय असली ती त्यांच्याकडनं त्याच विंडोमधून घेते. तसंच हे गॅप जंक्शन असतं, यामधून डायरेक्टली सेल्सचे कम्युनिकेशन. मित्रांनो, इथे आपला आजचा टॉपिक संपलेला आहे. आज आपण ट्रान्सपोर्ट अक्रॉस सेल मेम्ब्रेन आणि सेल जंक्शन हे 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच सेल सायकल आणि सेल डिव्हिजन बघणार आहोत, ज्याची सर्वात जास्त डिफिकल्टी असते स्टुडंट्सला. त्यासाठी तुम्ही नक्कीच ट्यून्ड राहा. आजच्या टॉपिकमध्ये काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करा. आजच्या टॉपिकमधले गॅप जंक्शनमध्ये जे इम्पॉर्टंट प्रोटीन सच एज कोनेक्झिन, इंटिग्रिन वगैरे आहे ते लक्षात असू देत आणि ते आन्सर शीटमध्ये जरूर इन्व्हॉल्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग.